रुग्णालय म्हटलं की उपचारांसोबतच रुग्णांची काळजीही अपेक्षित असते. पण नांदेडच्या बिलोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. इथे गॅस सिलेंडर संपल्यामुळे भरती रुग्णांना गेल्या 7 ते 8 दिवसांपासून जेवण आणि नाश्ताच दिला जात नसल्याचा आरोप झालेला आहे. जवळपास 50 रुग्ण उपचार घेत असताना प्रशासन आणि कंत्राटदार मात्र गॅस संपल्याचं कारण देत आहे. सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारचं रात्रीचं जेवण मिळत नसल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते कलमुर्गे यांनी हा प्रकार उघडकीस आणत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित केले. मी नेहमीप्रमाणे आज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो असता काही रुग्ण माझ्याजवळ येऊन सर आम्हाला जेवण देत नसल्याचे माझ्यासमोर सांगितले. त्यानंतर मी येथील कर्मचाऱ्यांना चौकशी केलो असता गेल्या 7 ते 8 दिवसापासून येथील किचन बंद आहे असे त्यांनी सांगितले. त्याचे कारण विचारले असता खूपच लज्जास्पद आणि हास्यास्पद त्यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हणत होते की इथे गॅस संपलेला आहे म्हणून. म्हणजे गॅस संपला की यांची माणुसकी संपली यावरून आपल्याला स्पष्ट कळते.